अखेर तो दिवस आलाच. सुंदर डोंगर, थंड हवा आणि वैष्णवी देवीचा आमचा प्रवास सुरू झाला. हॅलो फ्रेंड्स, जय माताजी. आम्ही निघालो कटराच्या दिशेने. एक्साइटमेंट एवढी होती की देव पण म्हणला पाहिजे कसके होते असं. कटराला पोहोचून आम्ही मुख्य यात्रेला सुरुवात केली. जय माताजी म्हणत प्रत्येक पाऊल पुढे पडत होतं. जसे जसे वर चढतो तसं पाठीमागे कटरा शहराचा हा अप्रतिम नजारा दिसला. या उंच चढणीवर ही लाकडी काठीच आमचा खरा सोबती होता. काही अंतर पार करून आम्ही भूक लागलीच म्हणून थांबलो गरमागरम प्रसादाचा आस्वाद घ्यायला. आणि या प्रवासातील माझी खरी इन्स्पिरेशन म्हणजे माझी आत्या. पांढऱ्या कपड्यामध्ये चेहऱ्यावर छान हसू ठेवत आत्या उत्साहाने चढते. हळूहळू हवा बदलली आणि आजूबाजूच्या निसर्गाचे धुक्याचे चादर दाटून आली. थोडा थराळ म्हणून आम्ही मुख्य रस्ता सोडून या जंगलाच्या शॉर्टकटने वर चढू लागलो. वाटेत एका सुंदर ठिकाणी आम्ही थांबलो आणि पुढच्या प्रवासासाठी स्वतःला तयार केलं. आम्ही मुख्य भवनात कधी पोहोचणार हे पाहण्यासाठी पार्ट 2 नक्की बघा. तोपर्यंत जय माता दी.